जपानच्या कोयासान विद्यापीठामध्ये आपण बाबासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण केलं। लंडनमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहून ज्या ठिकाणी ज्या घरात राहायचे ते घर विकत घेऊन तिथे म्युझियम आपण तयार केलं। नागपूरच्या दीक्षाभूमीला 200 कोटी रुपये देऊन त्या ठिकाणची सगळी व्यवस्था आपण तयार करतो। आणि एक आपला अनफिनिश्ड अजेंडा होता। मागच्या काळात जेव्हा मी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला गेलो होतो त्यावेळेस त्यांना विनंती केली होती की या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे एक रिव्हियर्ड अशा प्रकारचे स्टुडंट एक स्कॉलर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहिले आहेत आणि म्हणून आम्हाला या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचं अध्यासन तयार करायचं आहे। त्याला तुम्ही परवानगी द्या। आत्ताच मला सचिव सांगत होते की आता जवळपास त्या प्रस्तावाला ते तत्वता मान्यता देत आहेत आणि अशा प्रकारचं एक अध्यासन हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचं आता लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्येही त्या ठिकाणी सुरू होणार आहे। आणि 2 आपले विद्यार्थी पीएचडी हे दरवर्षी त्या ठिकाणी करतील अशा प्रकारची व्यवस्था देखील